कारले एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. कारले न खाणारे देखील आवडीने खातील. तर मी इथे पाव किलो कारले स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. नंतर या पद्धतीने याच्या आतमधल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या आणि याला या पद्धतीने लांब लांब कट करून घ्यायचे. जर कारले मोठ्या साईजचे असतील ना तर त्याला 2 भागामध्ये तुम्ही कट करून नंतर असे लांब लांब कट करून घेऊ शकता. सगळे कारले या पद्धतीने कट करून झाल्यानंतर याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि हाताने चोळून याला 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं. 10 मिनटं झाल्यानंतर तर यातलं पाणी आहे ना ते असं दाबून काढून घ्यायचं. म्हणजे कारल्यातला जो कडूपणा आहे ना तो कमी होतो. कारले अजिबात कडू होत नाही. सगळी कारले अशी पाणी काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे. तर लाल तिखट, हळद पावडर, धने जिरे पावडर, गरम मसाला, सोबतच इथे चाट मसाला टाकायचा आहे. मसाल्याने म्हणजे मस्त असं चटपटीत टेस्ट येते. तर नक्कीच टाकायचा. नंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलं. 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलं. एक चमचा भरून ना बेसनचं पीठ टाकून घेतलं. नंतर याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हे ना सगळं पावडर आहे ते आपल्या कारल्यांना चांगलं लागलं गेलं पाहिजे. तर इथे बघू शकता मस्त याच्यावर कोटिंग चढलेली आहे. दुसरीकडे मी तेल देखील गरम करायला ठेवलं आहे. याच्यामध्ये ही कारली या पद्धतीने सोडून घ्यायची आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची. तर इथे बघू शकता मस्त अशी कुरकुरीत आपली ही कारली तयार होते. याला मी 2-3 मिनटं परत याला चांगलं फ्राय करून घेणार आहे. 2-3 मिनटानंतर बघू शकता रंग बघा किती छान आलेला आहे आणि कारली देखील अगदी कुरकुरीत झाली आहे. तुम्ही नाही जेवताना तोंडी लावायला खाऊ शकता. अजिबात कडू लागत नाही. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर इथे बघू शकता मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे. चव देखील अप्रतिम लागते. मस्त असं तिखट आणि चटपटीत असे ही कारली लागतात. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत.